लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेतील पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे पार्थने मीडियाच्या समोर काव्यावरच्या प्रेमाची कबुली देत तिला मानाने घरी घेऊन येणार. रम्याचा झाला जळफळाट. आता इकडे 16 डिसेंबरची रील व्हायरल झालेली असते. त्यामुळे मीडियावाले धावत पळत देशमुखाच्या घरी येतात. तर इकडे पिऊने ती रील जीवा आणि मानिनीला दाखवलेली असते. त्यातल्या घाण कमेंट वाचून जीवाच्या तळपायाची आग मस्तकाला जाते. जीवा कमेंट वाचून त्याचे उत्तर देणार असतो तेवढ्यात मानिनी जीवाच्या हातून मोबाईल घेते. मानिनी बोलते, नको जीवा, तू काहीही करू नकोस. तेवढ्यात दुसरीकडे पार्थने दरवाजा उघडतो. दरवाजा उघडताच मीडियाचे लोक सर्वच आतमध्ये येऊन चावचाव करू लागतात. त्यांचा आवाज ऐकून जीवा आणि मानिनी धावत येतात. तर रिपोर्टर जीवाला आणि काव्याला त्यांच्या अफेअरबद्दल प्रश्न विचारू लागतात. तर जीवा त्यांना उत्तर द्यायला नकार देतो. जीवा बोलतो, हे बघा, हा आमचा पर्सनल मॅटर आहे आणि त्यामध्ये तुमचा काहीही संबंध नाहीये. त्यातला एक रिपोर्टर मानिनीला सुद्धा प्रश्न विचारतो, तुमच्या सुनेने तुमच्या दोन्ही मुलाला फसवलं, त्यावर तुमचं काय म्हणणं आहे? त्यावर मानिनी बोलते, तुम्ही काहीही काय बोलतात? फसवलं वगैरे काहीही नाहीये. तुम्हाला तरी कळतंय का तुम्ही काय बोलतात ते? रिपोर्टर लोक काहीही प्रश्न विचारत असतात तेव्हा ते लोक काव्याच्या चरित्रावर शिंतोडे उडवत असतात आणि ते मात्र पार्थला सहन होत नाही. पार्थ बोलतो, थांबा, तुम्हाला माझ्या बायकोच्या चारित्र्यावर चिखलफेक करायची काहीही अधिकार नाहीये. मला काव्याच्या भूतकाळाशी काहीही संबंध नाहीये, अदना देणं घेणं. मी माझ्या बायकोला म्हणजेच काव्याला मानाने घरी घेऊन येणार आहे. पार्थच्या या बोलण्यावर मीडियाचे लोक खूप थक्क होतात. त्यांची बोलतीच बंद होते. जीवा आणि मानिनीचा आनंद मात्र गगनात मावत नसतो. रम्या आणि वसू आत्याचा मात्र खूप जळफळाट होतो. तर येणाऱ्या भागात पार्थने वसू आत्या आणि रम्या यांचा डाव यांच्यावरच उलटला आहे. आता वसू आत्या आणि रम्याची पुढची खेळी काय असणार आहे हे मात्र पुढील भागातच समजणार आहे. तर असेच मालिकेचे डेली अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा.